फॉर्म्युला सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी, जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्यांनी ठरवला. पण मला एवढंच म्हणायचं, योग्य उमेदवारांना संधी मिळालेली आहे. म्हणजे हे अतिशय चांगले निवड झाली आमची. आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो. महायुतीचे सगळे जण आहेत, कोणत्या पक्षाचं वगैरे आता असं नाही, आम्ही सगळे मिळून एकत्रित काम. 45 सगळ्या आपल्या सदस्यांना 45 पडले, त्यांना समोर 10 पडले. भारतीय जनता पार्टीचे किती आले, त्याच्यात शिवसेनेचे किती आहेत आणि राष्ट्रवादी? मी म्हटलं ना, सगळे महायुतीचे आहेत. आम्ही एकत्रित जिल्हा परिषद राबवणारे आणि आमच्या त्याच्यात भेदच नाही. महायुतीमध्ये काही जण नाराज झाले, नाही, सगळ्यांनी हातवर केलेत, कोणीच नाराज नाही. आणि आमची एकत्रित टीम सगळे जण आहेत. कुठे नाराज जरा सांगा पुढे आणतो. कोणच नाही नाराज, कारण काय सगळ्यांना पुढच्या टर्म मध्ये जे जे ठरलं असेल त्याप्रमाणे संधी मिळणार. प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक पक्षाला तुम्ही म्हणता तसं प्रतिनिधित्वाचा आणि दादांनी समन्वय साधायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे 45 ही आमची पहिल्या दिवसापासूनचा नंबर आतापर्यंत आहे. आणि आम्ही एकत्रित कुठला पक्ष न बघता कोण सभापती झालं याला नाही, त्या त्या तालुक्याला, त्या त्या पक्षाला आणि त्या त्या महायुती आमची स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, बरोबरच फरसडे साहेब, महायुती स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न. सावंत गटाशी या संदर्भात काय बोलणं झालं? नाही, सावंत गट झालं होतं, मीटिंग झाली होती. त्यांनी सगळ्यांनी हात वर केले. त्यांनी प्रतिनिधी म्हणजे महाविकास आघाडीतून कोण उमेदवार देण्यात आले होते ना, ते त्यांना एक जास्त पडला, 9 पडायला पाहिजे होतं. मला 9:46 झाले होते मी, पण गमतीचा भाग तो काटा. पण झालं, आमची मेजॉरिटी 2/3 आहे. आम्ही जीबी पण म्हणजे तुम्हाला काय माल मसाल मिळणार नाही 5 वर्षामध्ये. कामाचा रिझल्ट तुम्ही आता किती म्हटलं ना, तुम्ही जर उमेदवार बघितलाय, सगळ्यांना काहीतरी करण्याची तळमळ आहे. म्हणून तर मी म्हटलं, मला पक्षाचं बाकीचं माहित नाही. सगळे जे उमेदवार आहेत ते अतिशय प्रो विकास आणि कष्ट करणारे आहेत. आणि मला तर ह्या टीमचं मी हॅपी आहे, खरंच हॅपी आहे. म्हणजे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.